आणखीन जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मैदानाच्या आतमध्ये आहेत यांनी देखील खूप मेहनत घेऊन आज ही टुर्नामेंट कशी सक्सेस करता येईल याकडे लक्ष दिलंय। तर आपण पाहतोय एका बाजूला सरावली संघ आहे, जयंबे सरावली संघ हा सज्ज झालाय फलंदाजीसाठी। एका बाजूला पाहिलं तर मिस्टर अमोल आणि दुसऱ्या बाजूला वैभव अशी जोडी आपण पाहतोय। खूप एक्सपिरियन्स आहे, चांगला संघ म्हणून त्यांच्याकडे पाहणी करते। परंतु आता अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर फक्त 40 ते 45 सेकंदामध्येच टीम पूर्ण होऊन जातात, त्यामुळे इतर संघांना जे आहे ते चान्स मिळत नाहीये। परंतु आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ही आपण पाहतोय हर्ष आलाय। पहिलाच चेंडू या ठिकाणी फेकला जाईल। हर्षच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिलीच गोलंदाजी करताना पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे खेळतोय अमोल आणि या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स जमवतोय। नक्कीच सुरुवात चांगली केली, परंतु थोडासा फास्ट खेळा प्लीज, विनंती असेल दोन्ही संघाला। पहिला चेंडू खेळलाय, एक सिंगल रन्स आले। इथून फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न वैभव याचा कुठेतरी चुकीचा ठरतोय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल। पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच जयंबे सरावली या संघाचा। तर नक्कीच हर्षच्या पहिल्याच गोलंदाजीमध्ये आपण पाहतो दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम चेंडू फुलटॉस होता, परंतु मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झाला। इथे मात्र पाहतो आडव्या बॅटचा उपयोग केलाय ईश्वर माची आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त इन्फॉर्म फलंदाज आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे आणि त्याच एक्सपिरियन्सच्या बळावर जर पाहिलं तर या पहिल्याच चेंडूला फेस करत असताना जातोय चौकार। पहिला चेंडू चौकारासाठी सुरेख फटका पाहायला मिळाला। ईश्वर ज्या पद्धतीने आलाय वनडाऊनच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। हर्षवर थोडासा हल्ला बोल नक्कीच केला जाईल, कारण की ईश्वरला जाणीव आहे की इथून जर पाहिलं तर आपण यजमान संघ आहेत, घरच्या मैदानावर खेळणाऱ्या संघासमोर एक चांगलं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं असणार आहे। इथे मात्र सिंगलने स्ट्राईक रोटेट करेल, तिथे मात्र आपण पाहतोय जोपर्यंत फील्ड करेल सिंगल रन्स तेव्हा या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा होते। पाहतो पुन्हा एकदा अमोल टॅपचा फटका खेळलाय, परंतु नाही शुभम आहे त्या ठिकाणी। शुभम चांगले क्षेत्ररक्षण करतोय आणि हे क्षेत्ररक्षण करत असताना जर पाहिलं तर कुठली रन्स जाणार नाहीये, डॉट चेंडू येतोय। आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5, शेवटचा चेंडू देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न इथून जर पाहिलं तर शुभमने केलंय चुकी आणि इथे जर पाहिलं तर मिस्टर जीत आणि शुभम एकत्रित आले होते, परंतु नाही चौकार मारतोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा। जीत येतोय, आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करताना जर पाहिलं तर सोडला जातोय। वाईटचा इशारा आहे पंचांकडून, अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल। ओहो पुन्हा एकदा बॅक फुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही, बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट होईल। नक्कीच बाईकच्या रूपाने 1 धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढेल। स्कोरबोर्डवरती धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 12 धावा होत आहेत। दोन्ही फलंदाज आपण पाहतोय अमोल आणि दुसऱ्या बाजूला ईश्वर। पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर थोडेसे पारीला सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा हा देखील तीच चुकी करतोय जी चुकी वैभवने केली होती, आता मात्र अमोल देखील तेच करतोय। अगदी फुलटॉस चेंडू होता, परंतु या चेंडूला मोठा फटका बनवण्याच्या नादात आपला स्वतःचा विकेट गमावतोय आणि गडी बाद होईल तो म्हणजे दुसरा। यस डीजे।
दोन चेंडू फेकून झाले आहेत. पुन्हा एकदा अगदी पायावर चेंडू टाकला होता. सिंगल रन्स घ्यायचा आहे आणि सिंगल रन्स कंप्लीट करताना यस लेग बाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एक धाव आणखीन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 13 धावा स्कोरवरती लावल्यात. 2 गडी बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर ईश्वर आणि आता नवीन आलेला फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर साई आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अडवला जातोय. उत्तम मात्रे देखील आपण पाहतोय बॅकअपला आले होते त्या ठिकाणी. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. यस दर्शवतायत विशाल पाटील यांना पाहतोय. विशाल पाटील यांचा विचार केला तर नेहमीच यष्टांच्या मागे पप्पू दादा या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत. आपण पाहतोय पुन्हा एकदा. आणि ओव्हरआर्म म्हणा अंडरआर्म म्हणा मात्र यष्टांच्या मागे त्यांची कामगिरी खूप चांगली असते असे विशाल पाटील आपण पाहतोय. आयोजक देखील आहेत या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जीत याचा. चेंडू जर पाहिलं तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत एकंदरीत 5 आणि शेवटचा चेंडू फेकायचा आहे. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी जर पाहिलं तर वाईटचा उपयोग केलाय. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा आपण पाहतोय रन्स इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. अगदी जर पाहिलं तर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हे खेळले जातात परंतु कधीतरी या पंचाळी गावामध्ये हे जे खेळाडू आहेत आपण पाहतोय. आणि आज देखील आपण पाहतोय आज आपला संघ उतरवलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू जर पाहिलं तर नोचा कॉल आला पंचांकडून. हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मात्र जर पाहिलं तर इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा नोचा कॉल आहे परंतु स्वतः फॉल थ्रू मध्ये अडवतोय चेंडूला. एक चेंडू टाकल्यानंतर एक चेंडू नो होतोय. शुभम आपण पाहतोय शुभम ठाकूर. पुन्हा एकदा टॅपचा फटका इथे सक्सेस होतोय. उत्तमने प्रयत्न केले होते चांगल्या पद्धतीने चेंडू पर्यंत जाण्याचे परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला चौकारासाठी. या 4च्या मदतीने धावसंख्या येत आहेत आतापर्यंत 21 धावा. जाऊया उर्विडीच्या कडे आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळ झालाय. 2 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागली जाते. 21 धावा. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय उत्तम. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूवर आलाय. विचार केला तर उत्तम पंचाळी संघामधून देखील खेळलेला आपल्याला पाहायला मिळाला परंतु आता क्रिकेट पासून खूप दूर गेलाय. अगदी जर पाहिलं तर आज या मैदानावर उतरलाय तो आपला संघ घेऊन. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि अशा पद्धतीचे जर चेंडू आले तर ईश्वर त्याला सोडणार नाही. हेच चित्र मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार चौकारासाठी. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे. ओहो चांगलं 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 आहे नक्कीच क्षेत्ररक्षण या ठिकाणी परंतु पंच दर्शवतायत इथे चौकार आहे. प्रयत्न चांगले केले होते. अडवण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेच केली होती पूर्णपणे बॉडी परंतु लाईनवर पाय असेल नक्कीच ते दर्शवलं गेलं. फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा जबरदस्त धीरज होता त्या ठिकाणी परंतु धीरजच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल्स होताना 4 धावांसाठी जाईल. चौकाराची या ठिकाणी हॅट्रिक देखील लगावली जाते आणि ओव्हरची जर पाहिली तर समाप्ती होते. धावसंख्या स्कोरवरती लागली जाते ती म्हणजे 34 धावा. शेवटचा आणि अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पाहत राहा ऐकत राहा राजे शिवछत्रपती चषक 2024 SDJ.
योगेश पाटील नवीन गोलंदाज आपण पाहतोय. अगदी जर पाहिले तर एक्सपिरियन्स आहेत या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण की विशाल पाटील, योगेश पाटील हे एक्सपिरियन्स आहेत, भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. पहिले जर पाहिलं तर पंचाली गावामधून चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी देखील करायची. आता मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर भरपूर समाचार घेतलाय, चेंडूला फेकून दिलाय सरळ समोरच्या दिशेने चौकारासाठी. साईची बॅटिंग आणि साईचा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट टॉप लेंथ आणि या चेंडूवर देखील जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. या चेंडूला फेकून दिला, एक समोरच्या दिशेने खेळला तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि त्या चेंडूला आडवी बॅट करून अगदी उत्तमच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय सीमारेषे पार 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा झाल्या आहेत. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विकेटचा विचार केला तर 2 विकेट पडल्यानंतर सुरेख कामगिरी करताना ईश्वर आणि दुसऱ्या बाजूला साई आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. चेंडूचा खेळ झालाय 3. इथून येणारे 3 चेंडू पाहायला मिळतील कशा पद्धतीने. ईश्वर मात्र प्रयत्न असतील मोठा फटका मारण्याचा. पुन्हा एकदा टॅप केलाय परंतु इथे टॅप अगदी डोक्यावरून गेला. उत्तम मात्रेच्या आपण पाहतोय आणि सरळ सीमारेषे पार आणखीन एक चौकार येतोय. 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने आता मात्र धावफलक वाढलं जाईल. एकंदरीत 47 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. आहा, क्लीन बॉल बॅकफुटला गेले होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथून चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्टा उद्ध्वस्त करत असताना चेंडू पाहायला मिळाला. गडी बाद होतोय. या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे हा चेंडू आणि पूर्ण स्क्रीनवर षटकार या ठिकाणी जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. धावसंख्या आपण पाहू शकतायत 47 धावा बनवल्यात. 48 धावांचं लक्ष्य असणार आहे. लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकुशला आणलंय. बऱ्याच वर्षाने जर पाहिलं तर अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर जयंबे सरावली संघ पाहिला तर जास्त एंट्रीज नक्कीच होत नाही त्यांची. आणि 2 फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला शुभम आलाय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्ष. शुभम आणि हर्षची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आज संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राजे शिवछत्रपती पंचाई हा संघ आपण पाहतोय. नाही आता हे पडेल ना लास्ट
इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर जर पाहिलं तर पहिलाच चेंडू डॉट फेकला जातोय. इथे मात्र पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होईल. शुभम या ठिकाणी बाद होतोय. शुभम ठाकूर आपण पाहतोय आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी आणि इथून जर पाहिलं तर गडी बाद केलाय. दोन संघ विनंती असेल दोन संघांना या पण जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला नवली एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघादरम्यान. इथून पाहतोय आपण चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. उत्तम मात्रे आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत त्यांनी काम केलं. आज मात्र फलंदाजीसाठी आले. त्यांनी फलंदाजी करत असताना जर पाहिलं तर पहिला चेंडू त्यांनी फेस केला. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर डॉट हा आलाय. बघूया पुढचा चेंडू. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर जाईल चेंडू डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स त्या ठिकाणी काउंट केले जाईल आणि संघाची श्री गणेशा नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच उत्तम साठी पारितोषिक आलाय आणि इथे मात्र हर्ष देखील आउट होतोय. दुसरा गडी बाद होईल तो म्हणजेच पंचाळी संघाचा. यांनी जर 3 चौकार लगावल्या तर चैतन्य तरे आपण पाहतो यांच्याकडून पारितोषिक आलाय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज येईल जर 3 चौकार मारल्या तर. इथे मात्र पाहतोय फटका तर सुरेख आहे पण तू चेंडूला अडवलंय की काय हेच मात्र आपण पाहतोय. यस अडवलंय. खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. नक्कीच वैभव होता त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण केलंय. पहिल्याच षटक जर पाहिलं तर कंप्लीट केलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 1 धावा ही 1 धाव नक्कीच झालेली आहे आणि 2 गडी बाद झाले आहेत. वैभव आपण पाहतोय इथे जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईट फेकले जाते. 2 धावा स्कोरवरती आतापर्यंत लागले जात आहेत. पुन्हा एकदा उत्तम चान्स आहे उत्तमला तिथून चौकार मारण्यासाठी परंतु खूप वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ अमोलच्या हातामध्ये येतोय थांबतोय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा पंच केलाय. चेंडूला बॅकफुटला गेले होते परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि बॅकअप देखील देत आहेत. सिंगलच रन्स मिळेल परंतु सिंगल डबल ह्या धावसंख्या आहेत त्या उभारता येणार नाही आहे. मोठा फटका मारावा लागणार आहे. 48 धावांचं लक्ष्य एक मोठं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. येस आपण पाहतो शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शिप शॉट कनेक्ट होत नाहीये फलंदाज. एकदा चांगला फटका परंतु पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच या क्षेत्ररक्षणासाठी जरूर टाळ्या आपण पाहतोय. चला आपण टॉस करणार आहोत. या ओव्हर नंतर लगेच टॉस करणार आहोत. ओहो इथे मात्र बॉक्स विकेट. पुन्हा गडी बाद. आणि जय जोगनादेव आगवण आपण टॉससाठी यायचे दोन्ही संघ. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार होतो. राहिला गेला काही कारणास्तव आपण ओव्हर ब्रेक मध्ये करूया. उत्तम आपण पाहतोय एका बाजूला. हो इथे मात्र फटका चांगला आहे टॅपचा परंतु अडवलंय. मैदानाच्या आतमध्ये टाकलंय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चांगला फटका होता उत्तमचा. उत्तम जर पाहिलं तर एका काळी जर पाहिलं तर खूप चांगला बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहत होते. जेव्हा वन मॅन शो पंचाळी हा संघ खेळायचा तेव्हा मात्र त्या पंचाळी गावाकडून उत्तम एक चांगला उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. तो आज आपण पाहतोय अगदी थोडीसे बिझी शेड्यूल आहे आणि बिझी शेड्यूल मध्ये जर पाहिलं तर क्रिकेट पासून थोडंसं लांब गेलाय परंतु चांगली फलंदाजी करतोय. हा पुन्हा एकदा फटका चांगला होता. पुन्हा एकदा रिव्हर्स पाठवले उत्तमला.
चांगली कामगिरी या ठिकाणी ईश्वर यांची आतापर्यंत 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फटका चांगला आहे. इथे जर पाहिलं तर चेंडूला अडवतोय. सिंगल रन्स मिळेल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा आहे. 48 धावांचं लक्ष. क्लीन बोल्ड. इथे मात्र पाहतोय चेंडूला समजू शकले नाही, पाहू शकले नाही. सरळ चेंडू मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू यष्ट्यांवर आदळतोय, गडी बाद होतोय. यश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने कडक प्रहार केलाय आणि ओव्हरची होते समाप्ती. नाणेफेक करतोय आणि नाणेफेकीसाठी आहेत आमचे सन्माननीय संतोष भोईर साहेब. एकेकाळी बँजो त्यांचा खूप गाजला होता. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकायचो, चित्रालयाला पहिला गरबा झाला तेव्हा त्याचे संगीत आणि असणारी ते लाकडी कच्ची काय विसरू शकता. असंख्य लग्नांमध्ये तुम्ही खूप गाजवलाय. जाऊया आपण टॉस करणार आहोत. एका साईडला नवली आणि एका साईडला जय जगुनादेव. पुढे नाव काय यावेळेला? अमेगा स्टार. ओके चला, नवली कॉल करणार. 10चा कॉईन आहे. हे उडवा, दाखवू नका. कार्ड कॉल केलाय. हेड आलाय. चला आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, काय घेणार? आम्ही पहिले शतरक्षण घेऊ. कसं वाटतंय घरच्या गावात, घरच्या मातीत, घरच्या लोकांसमोर खेळताना आज कसं वाटतंय? आज तर जिंकायलाच लागेल, कारण की आज जिंकलो नाही तर असं वाटेल की गावरलं. ओके, निश्चितच काही बदल आहेत. नवीन खेळाडू घेतलेत की जो खेळतात तोच संघ आहे? नाही, काय नाही. आता हिम्मत इन होणार आणि जितेश त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून आज ते इन होणार. ओके, वेळ निश्चितच बघूया. एक संघर्षमय सामन्याकडे तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. असं तुमचा संघ पृथ्वी तलावरचा एक क्रिकेटचा मोठा संग्राम म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे. कारण पवनसूत नवली नावानेच लोक घाबरले जातात आणि आजपर्यंत तुम्ही निश्चितच फायनल विजेता तुमच्या इथे झाला तेव्हा बघतात कसं कॉम्बिनेशन. आणि हर्षूमध्ये काय म्हणा, कारण मी सरावलीमध्ये त्याची फलंदाजी पाहिले, एक उत्कृष्ट अंडरआर्म क्रिकेटपटू म्हणून आपण हर्षूकडे बघत आहात. प्रत्येक वेळी हर्षूचा मोठा वाटा असतो आमच्या टीमसाठी आणि सध्या आजच्या मॅचसाठी हर्षू अवेलेबल नाही. ओके, ऑल द बेस्ट. जाऊया जिथे संतोष भेटेल. आपण बघितलं नाणेफेक जिंकली आगवण संघाने. एक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र लावलं गेलंय. योगेश यस मिथला आहे का? यस, आपण पाहतोय मिथ साठी असेल. पण आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर इथे कंप्लीट झाले ओव्हर. औपचारिकता नक्कीच शिल्लक होती आणि सामना जर पाहिला तर जिंकला जातोय. सरावली जय अंबे सरावली संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळला आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच पंचायत संघ घरच्या मैदानावर खेळला. घरच्या मैदानावर खेळताना कसं मात्र थोडंसं फ्री झाले आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा आयोजकांच्या कामाला लागणार आहेत.